बातमी आहे पिंपरी चिंचवड शहरातील चिखली परिसरात कोयता गँगने घातलेल्या धुडगुसाची। पिंपरी चिंचवड मध्ये कोयता गँगचा धुमाकूळ सुरू आहे। हातात कोयते नाचवत एकावर वार करण्यात आलाय। तसेच वाहनांची तोडफोड करत रस्त्यावरील महिलांच्या गळ्यातून दागिने काढून घेतले आणि मोबाईल हिसकावून त्यांनी पोबारा केला। त्यांचा हा धांगडधिंगा सीसीटीव्हीतही कैद झालाय। चिखली परिसरात ही घटना काल रात्री घडली असून पोलिसांकडून चौघांचा शोध सुरू आहे। एकाच्या डोक्यात वार झाल्याने युवक जखमी झालाय। 9 वाहनांची तोडफोड, 2 महिलांचे दागिने आणि 6 मोबाईल हिसकावून त्यांनी पळ काढलाय। चौघांनी माजवलेल्या ह्या दहशतीने परिसरातील नागरिक भयभीत आहेत। या आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरू आहे। दिनांक 7/8/2023 रोजी रात्री 12:30 नंतर साने चौक टावर लाईन परिसरामध्ये अज्ञात व्यक्तींनी अचानकपणे रस्त्यावर येणाऱ्या माणसांना शस्त्राचा धाक टाकून अडवणूक करून त्यांच्या ताब्यातील मोबाईल चोरणे, त्यानंतर पुढं कृष्णानगर पोलीस वसाहती शेजारी पार्क असणाऱ्या गाड्यांची तोडफोड केलेली होती। पोलिसांना ही माहिती मिळताच आमच्या टीमने सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपी निष्पन्न केलेले आहेत आणि आरोपींना अटक करण्याचे आमचे प्रयत्न सध्या चालू आहेत। की जी दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपींच्या विरोधात पोलिसांच्या वतीनं कडक कारवाई करण्यात येणार आहे। नागरिकांमध्ये भीतीदायक वातावरण निर्माण झाल्याचं चित्र जरी असेल तर नागरिकांनी भिण्याचं काहीही कारण नाही। आम्ही त्या परिसरामध्ये रात्रीची गस्त वाढवतो आणि रेकॉर्डवरील आरोपी सर्व चेक करून ठोस कारवाई करत आहोत। पोलीस आरोपींची ज्याप्रमाणे माहिती मिळत होती त्यांचं लोकेशन पहिल्यांदा रावेतला आलं, नंतर देवरोडला आलं आणि घटना या वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या होत्या। चिखली परिसरातून ते वॉटर स्कीम परिसरात गेलेले होते, त्याही ठिकाणी त्यांनी एक कृत्य केलेलं आहे। त्यानंतर आमचे पोलीस यांच्या मागावर होते। त्यांचा पाठलाग करत असताना या ठिकाणी वेळ लागू असू शकतो, परंतु उद्देशपूर्वक असं कोणालाही टाळलं गेलेलं नाही आहे। नागरिकांनी समोर यावं, तक्रारी द्याव्यात, आम्ही त्याप्रमाणे कारवाई करायला तयार आहोत। की एक आरोपी जो आहे तो जुवेनाइल असून त्याच्यावर पूर्वी निगडी आणि चिखली पोलीस स्टेशनवरती गुन्हे दाखल आहे।